कुठला फोटो हे तेच चेक करा मग टीका करा. राहुरी निवडणूक असो किंवा कुठलीही निवडणूक ग्रामीण भागातली असो, त्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने प्रचाराचे मुख्य मुद्दे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीच्या प्रश्नाबाबत किंवा शेतकऱ्यांच्या बाजारभावाच्या बाबत हे मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे आहेत या भागातील. तुम्ही आज जर पाहिला असेल, आज शेतीमालाचे एकदम भाव ढासळलेले आहे. शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही दिल्लीमध्ये ज्यावेळेस संसदेमध्ये आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ज्या वेळेस संधी मिळेल त्यावेळेस आम्ही दिल्लीमध्ये आंदोलन त्या ठिकाणी करत असतो. बऱ्याच वेळा आम्ही कांद्याचे भाव ढासळल्यानंतर कांद्याचे माळा गळ्यात घालून आंदोलन त्या ठिकाणी केलेले. दूध दरवाढीच्या बाबत असो किंवा निर्यातीच्या संदर्भातले काही प्रश्न उपस्थित झालेत, आम्ही त्या ठिकाणी आंदोलन 100% करत असतो. शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली, हे सर्वसामान्य लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे निश्चित या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. निवडणुकीमध्ये तर्कवितर्क त्या ठिकाणी काढला जात असतो. त्यामुळं राजकारणामध्ये चर्चा तर झालीच पाहिजे आणि चर्चा होत असते. कणकवलींनी ईडीच्या नोटीसमुळं माघार घेतली नाही, तसा काही प्रकार नाही. शेवट त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय होता. व्यक्तिगत निर्णयाशी आपण त्या निर्णयाला छेडछाड करणं चुकीचं आहे. शेवट निवडणूक ही दिवसाला बदलत असते, प्रत्येक क्षणाला निवडणुकीचं चित्र बदलत असतं. त्यामुळे जे होईल ते सकारात्मक होईल आणि तुम्हा सर्वांसाठी एक शॉकेबल न्यूज या विधानसभा मतदारसंघामध्ये असेल. ही माझी कुठली अशी चर्चा झालेली नाही.